उन्हाळ्यासाठी स्पेशली मेहंदी कशी भिजवायची याचे दोन प्रकार बघणार आहोत. दोन्ही प्रकारामध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्याने आपले केस कसे छान होणार आहेत किंवा वाढणार आहेत तेच बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, मेहंदी कशा प्रकारे भिजवायची याचे खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती. कोणत्या वेळी कोणते वस्तू टाकायच्या, कोणत्या सीझनमध्ये केस वाढण्यासाठी म्हणा किंवा पांढऱ्या केसांसाठी किंवा केस आपले एकदम ड्राय डॅमेज झालेले असतील ना, तर ते रिपेअर होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींसाठी वेगवेगळे मेहंदी पॅक बनवलेले आहेत आणि आपल्या केसांचा प्रकार बघून त्यानुसार तो निवडायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खास उन्हाळ्यासाठी आपण दोन मेहंदीचे प्रकार बघत आहोत, म्हणजे मेहंदी कशा प्रकारे भिजवायची. या दोन्ही प्रकारांचा केस वाढण्यासाठी आणि हेल्दी होण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. तर पहिला प्रकार बघतोय आपण. याच्यासाठी आपल्याला बघा, एका कढईमध्ये एक तांब्या भरून किंवा 2 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. आता बघा, मेहंदी किती भिजवायची त्यानुसारच आपल्याला हे जेल तयार करायचं आहे. थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये 2 चमचे मी चहा पावडर टाकलेली आहे, 2 चमचे मेथी टाकलेली आहे आणि 1 चमचा कोलंजी टाकलेली आहे. खूप सारा कढीपत्ता टाकलेला आहे. आता बघा, ज्या पण आपण याच्यामध्ये वस्तू टाकतो की नाही, तर त्याच्यानुसार एक हेअर मास्क तयार होतो आणि त्याच्यामध्येच आपण मेहंदी ॲड केल्यानंतर आपल्या केसांना खूप जास्त फायदा होतो. याच्यातच मी 3-4 चमचे जवस टाकलेलं आहे. बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे चांगलं उकळी येऊ द्यायची याला. जेवढं ह्याला उकळी येईल की नाही, तेवढं हे जेलमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि सगळ्या वस्तूंचे जे गुडनेस असतील किंवा जे बेनिफिट घटक असतील ना, तर ते आपल्या पाण्यामध्ये किंवा जेलमध्ये उतरणार आहेत. तर थोडंसं उकळल्यानंतरच याच्यात आपल्याला जास्वंदीची फुलं टाकलेली आहेत मी. आता बघा, तुमच्याकडे जर फुलं नसतील ना, तर हे असंही आपल्याला पाणी उकळून गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही जास्वंदीची पाने वापरली ना तरीसुद्धा चालेल किंवा पावडर वापरली ना तरीसुद्धा चालेल किंवा पानेच मी तर म्हणते, जर तुम्ही उकळत असाल ना तर पाने वापरा. पाने तोडून टाका त्याच्यात आणि छान त्याचं जेल बनतं. आणि डायरेक्ट मेहंदी भिजवत असाल तर पावडरसुद्धा वापरा. आता बघा, हे चांगलं उकळल्यानंतर बघा, फुल आणि जवस या 2 गोष्टींमुळे पटकन जेल बनतं आणि खूप सुंदर, याला तुम्ही डिकॉक्शन म्हणा, जेल म्हणा. आपण याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बघितलेला आहे की हा हेअर मास्क आपण केस धुण्यापूर्वी लावतो, केस आपले हेल्दी होण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी. आणि हे छान गाळून घ्यायचं आहे, थंड करायचं आणि याच्यात आपण बघा मेहंदी भिजवतोय, तर याचा डबल फायदा होत आहे आपल्या केसांना. तर गाळून घ्यायचं गाळणीने आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच पुढील प्रोसेस करायची आहे. आता बघा, तुमच्याकडे जर फुलांचं किंवा ह्याचं प्रमाण जास्त नसेल ना, तर तुम्ही हे जे मी गाळती की नाही, थोडंसं हे मिक्सरमधून फिरवून परत ह्याला गाळलं की नाही, तर जास्त जेल तुम्हाला भेटू शकेल. तर तुम्हाला जसं साहित्य असेल ना त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. तर आता छान जेल तयार झालेला आहे, कलर पण आलेला आहे मस्त आणि तेवढंच ते हेल्दीसुद्धा झालेलं आहे. आता बघा, थंड झाल्यानंतर याच्यात आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. तर बऱ्याच वेळेला कढईत सुद्धा आपण मेहंदी भिजवतो किंवा जर ज्यांना काळा कलर आवडत नसेल ना, तर त्यांनी नॉर्मल आपलं बाउलमध्ये घातलं ना तरीसुद्धा चालेल. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला कशी केस हवेत ना, ज्यांच्या केसांमध्ये ग्रे हेअर नसतीलच ना आणि ज्यांना लालसर कलर हवा आहे किंवा काळा कलर नको आहे, तर त्यांनी अशी प्रोसेस करा. खूप सुंदर केस होतात, एकदम केसांना मस्त कलर येतो आणि खूप चमकतात. तर एक पॅकेट जे VLCCचं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जेवढं जेल होते की नाही, तर त्याच्यातच अगोदर भिजवलं. थोडंसं कमी वाटलं मला, तर मी त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि संपूर्ण मेहंदी छान असं फ्लफी बॅटर होईपर्यंत मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील ना, तर आणखीन गोष्टी तुम्ही ॲड करू शकता, जसं की आवळा पावडर ॲड करू शकता. त्याच सोबत शिकेकाई, रिठा पावडरसुद्धा ॲड करू शकता. पण आपल्याला ज्यावेळेस कलर करायचा आहे की नाही, तर मग खूप साऱ्या पावडर नको. म्हणजे हेअर पॅक्समध्ये तर आपण वापरतोच ना, तर मग कलरिंगसाठी खूप सुंदर असंच पॅक तयार करा. तर याच्यात थोडंसं खोबरेल तेल ॲड केलेलं आहे आणि संपूर्ण बघा मेहंदी छान भिजवलेली आहे. हे रात्रभर आपल्याला मिश्रण असं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मग हे लावायचं आहे केसांना, तरच आपल्या केसांना खूप सुंदर कलर येतो. कारण की मेहंदी भिजण्यासाठी एक रात्रभर लागतेच आणि त्यानंतरच केसांना ती कलर येतो छान किंवा मेहंदी छान कलर रिलीज करते. दुसऱ्या दिवशी बघा, पूर्ण मेहंदी तर भिजलेली होती, पण ते खूप असं घट्ट स्वरूप होतं. तर परत मी याच्यात पाणी ॲड केलेलं आहे
आणि एकदम फ्लफी बॅटर, जसं की आपण केकला बॅटर तयार करतो की नाही, अशी मेहंदी तयार करायची आहे, जी आपण सहज केसांना लावू शकेल, जेणेकरून केस तुटणारही नाहीत आणि ड्रायसुद्धा होणार नाहीत. तर ही संपूर्ण मेहंदी केसांना लावून घ्यायची. आता मेहंदीचा दुसरा जो प्रकार आहे, तर तो सुद्धा तेवढाच हेल्दी आहे. तर बघा, अगोदरची प्रोसेस पूर्ण उकळवून केलेली आहे आणि खूप सुंदर आहे. तसंच आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मी 2 वस्तू घेतलेल्या आहेत. अगोदर बघा, जी फुलं घेतलेली आहेत ना, त्याचे देठ वगैरे काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि जेवढं जमेल ना, तेवढी त्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे, जेणेकरून हे आपल्याला गाळावं लागणार नाही. आणि त्याच्यानंतर ॲलोवेरा म्हणजेच कोरफडीचं एक पान घेतलेलं आहे. जवळ-जवळ अर्धा तास अगोदरच ते स्वच्छ धुवून त्याच्या कडा कट करून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं, जेणेकरून याच्यामधील जो येलो लिक्विड असतं की नाही, तर ते हानिकारक असतं आणि ते निघून गेल्यानंतर जे प्युअर जेल भेटतं ना आपल्याला, ते आपल्या स्किनसाठी, केसांसाठी खूप फायद्याचं असतं. तर बघा, संपूर्ण जेल मी अगोदर काढून घेतलेलं आहे आणि ते सेपरेट परत मिक्सरमध्ये टाकायची गरज नाही. आणि बघा, जे मी फुलं वाटून घेतलेली होती की नाही, तर त्याच्यातच ते जेल टाकायचं आहे आणि चांगलं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, तर असं तुकडे-तुकडे राहणार नाहीत, एकसारखं आपल्याला बॅटर भेटेल. आत्ता लोखंडी कढईमध्ये हे मी मिश्रण टाकून घेतलेलं आहे. याच्यातच बघा, आवळा पावडर आहे, ही घरीच बनवलेली, त्याच्यामुळे तुम्हाला असं पांढरट कलर दिसत असेल, कारण की थोड्या दिवसानंतर त्याचा कलर चेंज होतो, पण सुरुवातीला असाच असतो. भृंगराज पावडर घेतलेली आहे 2 चमचे आणि आवळा पावडर 2-2.5 चमचे. भृंगराज पावडर बघा, तुम्ही वेगवेगळ्या हेअर मास्कमध्ये वापरा, मेहंदीमध्ये तर वापराच. खूप केस वाढण्यासाठी याचं मदत होते. आणि याच्यानंतर एक पॉकेट जे आहे ना, VLCC हर्बल हेनाचं, तर ते टाकलेलं आहे. तीनही वस्तू आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. आता दोन्ही प्रकारामध्ये बघा, वस्तू जरी वेगवेगळ्या असल्या ना, तरी तेवढ्याच त्या केसांसाठी फायद्याच्या आणि खूप महत्त्वाच्या आहेत. तरीसुद्धा बघा, तुम्हाला आणखीन याच्यात काही कमी जास्त करायचं असेल ना, तर तुम्ही करू शकता. मी 2 प्रकार दाखवले आहेत, जेणेकरून ज्यांच्याकडे जे साहित्य अवेलेबल आहे ना, त्यांनी ते टाकायचं आहे. तर बघा, संपूर्ण मेहंदी भिजत ठेवलेली आहे. जर आपल्याला कमी पडलं तेव्हा मी पाणी वापरलेलं आहे आणि रात्रभर असंच ते भिजत ठेवायचं. थोडंसं तेल टाकलेलं आहे. हे तेल DIY तेल आहे, म्हणजेच घरी आपण जे तेल बनवतो की नाही, सगळ्याच नॅचरल वस्तू ॲड करून, तर ते तेल आहे. तुम्ही खोबरेल तेल आपलं रेग्युलरचं टाकलं तरी चालेल. आता रात्रभर हे असंच भिजवायचं. दुसऱ्या दिवशी बघा, कढईत भिजत टाकल्यामुळे याचा रंग कसा एकदम काळपट आलेला आहे आणि पहिल्या मेहंदीचा कलर कसा होता. 3 चमचे दही ॲड केलेलं आहे आणि परत थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि एकदम फ्लफी करायचं. कलर तर चेंज झालेलाच आहे, एकदम रेडी झालेला आहे. ही मेहंदी आपल्या केसांना लावण्यासाठी, कलर चांगला येण्यासाठी हेल्दी तेवढीच आहे. पांढरे जर केस असतील, म्हणजेच ग्रे हेअर असतील ना, तर तुम्ही हे महिन्याला जर अशी प्रोसेस केली ना, तर ते सुद्धा प्रमाण कमी होतं आणि जे पांढरे ऑलरेडी केस आहेत ना, तर ते सुद्धा मेंटेन राहतात. एक छान असा कलर येतो. तर बघा, केसांना लावायची आहे संपूर्ण मेहंदी. आता बघा, केसांना कशाप्रकारे लावायची मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. खूप जास्त मोठा व्हिडिओ व्हायला नको, यासाठी बघा मी डायरेक्ट लावलेला आहे. त्याच्यानंतर एक कॅरी बॅग लावायची आणि 3 तास हे असंच छान कॅरी करायचं. तुम्ही दुसरं काहीतरी काम करू शकता. आणि त्याच्यानंतर बघा, फक्त अगोदर पाण्याने केस धुवायचे आहेत. त्या रात्री संध्याकाळी तेल लावायचं चांगलं आणि दुसऱ्या दिवशी मग शॅम्पूने केस धुवायचे आहेत. केस धुतल्यानंतर बघा, कितीतरी वेळा असं वाटतं की आपल्याला केस सोडावेत, विंचरावेत आणि एकदम नाही का, खूप सुंदर होतात केस. तर तुम्ही या दोन्ही प्रकारापैकी कोणताही प्रकार करा किंवा एकदा एक, एकदा एक असं अल्टरनेटिव्ह करून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मेहंदी लावू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.